हॅलो स्टुडंट्स, बघा राहिलेला भाग आज आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये नॅचरल डिटर्जंट आपण बघितलं होतं. सोपनट म्हणजे रिटा, सोप पॉड, शिकेकाई आर द नॅचरल डिटर्जंट इन द कॉमन यूज. बघा, रिटा, शिकेकाई हे नैसर्गिक अपमार्जके म्हणून वापरले जातात. इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज वरचं बघा, दे कंटेन अ केमिकल नेम्ड सॅपोनिन. ह्याला बघा काय म्हटलं जाते तर सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ आहे. आणि सोप नट अँड सोप पॉड डू नॉट हॅव एनी हार्मफुल इफेक्ट ऑन द ह्युमन स्किन और ऑन सिल्क अँड वुलन थ्रेड ऑफ द क्लोथ. बघा की काय सांगितलेलं आहे की जी आपली मानवी त्वचा असते त्याला कोणतेही हार्मफुल घातक असे परिणाम या रिठा शिकेकाईचे नाही आहेत. त्याचबरोबर सिल्क आणि वुलनचे जे थ्रेड असलेले कपडे असतात त्यांनासुद्धा याचा काही परिणाम नाही आहे. आता मॅनमेड डिटर्जंट म्हणजे मानवनिर्मित अपमार्जके जे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो येतो तो सोप आहे, म्हणजे साबण, म्हणजे मानवाने निर्मित केलेले असे. सोप इज द मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन द यूज सिन्स एन्शियंट टाईम. बघा, साबण हा पूर्वापार वापरत आलेला मानवनिर्मित अपमार्जक आहे. इट इज बिलीव्ड दॅट द सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 इयर ॲगो. 2000 वर्षापूर्वी पहिल्यांदा सोप बनवला गेला होता असं मानलं जातं. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड द वुडन ॲश. टुडे वी हॅव अक्रॉस द व्हरायटी ऑफ सोप. बघा काय सांगितलेलं आहे की मग त्यावेळी ॲनिमलचं जे फॅट असतं प्राण्यांच्या मेदापासून आणि वूड ॲश म्हणजे लाकडाच्या जी राख राहते त्याच्यापासून बनवलं जात होतं. आता आपण खूप पुढे निघून आलेलं आहे. वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप. आपण वेगवेगळे सुगंध असलेले वेगवेगळे सोप तयार करतो. टाईप ऑफ सोप. मग आता सोपचे दोन प्रकार कोणते साबणाचे? एक तर आहे बघा हार्ड सोप म्हणजे कठीण साबण असं आपण जे म्हणतो. मग हार्ड सोप कशासाठी वापरतात तर वॉशिंग क्लोथ, कपडे धुण्यासाठी. इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड. हे काय आहे की फॅटी ॲसिडचं जे सोडियम सॉल्ट असतं ते. सॉफ्ट सोप इज यूज्ड फॉर बाथिंग. अंघोळीसाठी आपण सॉफ्ट सोप म्हणजे मृदू साबण वापरतो. इट इज पोटॅशियम सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड. आणि बघा काय आहे की हे तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार असतो. ठीक आहे. इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑन द स्किन. आपल्या स्किनला याने इरिटेशन होत नाही किंवा अंगाची जी आग म्हणतो आपण ती होत नाही. इन द हार्ड वॉटर ऑफ वेल और ट्यूब वेल सोप डज नॉट गिव्ह लेदर बट फॉर्म द स्कम. बघा, विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा कधी फेस होत नाही बघा, न होता साका तयार झालेला दिसतो. व त्यामुळे काय होतं ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. साबण त्याचं काय करतं अपमार्जन करण्याचा जो गुणधर्म असतो तो काय करतो लूज करतो किंवा तिथं तो नष्ट होतो. सिंथेटिक काय विचारलेलं आहे बघा, सिंथेटिक डिटर्जंट. नाव सिंथेटिक डिटर्जंट हॅव टेकन द प्लेस ऑफ द सोप. देअर आर सेव्हरल मेथड ऑफ प्रोड्युसिंग धिस डिटर्जंट. बघा आता काय आहे की सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे काय तर साबणाची जागा आता मानवनिर्मित अपमार्जकांनी घेतलेली आहे. देअर आर सर्वल मेथड ऑफ प्रोड्युसिंग धिस डिटर्जंट. या अपमार्जकांची निर्मिती अनेक पद्धतीने केली जाते. द लॉंग स्ट्रक्चरल युनिट इन द सिंथेटिक डिटर्जंट आर ऑब्टेन्ड फ्रॉम द रॉ मटेरियल विच आर मेनली फॅट और केरोसिन. बघा, अपमार्जकांच्या रेणूतील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. डिटर्जंट आर ऑब्टेन्ड बाय सब्जेक्टिंग धिस रॉ मटेरियल टू अ व्हरायटी ऑफ केमिकल प्रोसेसेस. केरोसिन या आणि काय केलं जातं की त्याच्यावरच्या विविध रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर केल्या जातात आणि त्याच्यापासून ही अपमार्जके बनवली जातात. ठीक आहे. मग बघा की सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी यूज्ड इन द हार्ड वॉटर ॲज वेल. हे काय केले जातात की आणि वर एक यूज सांगितला आहे, राहून गेला बघा. सिंथेटिक डिटर्जंट आर यूज्ड इन द मेनी टाईप ऑफ द कॉस्मॅटिक. वेगवेगळी सौंदर्य संसाधने जे असतात यांच्यामध्ये सुद्धा काय केली जातात ही वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने जी असतात यांच्यामध्ये या सिंथेटिक डिटर्जंटचा वापर केला जातो. त्याचबरोबर हार्ड वॉटर जे असतं कठीण पाणी त्याच्यातसुद्धा याचा यूज केला जातो. बघा आता प्रिपरेशन ऑफ सोप. आता तुम्ही साबण कसा बनवू शकता त्याचं प्रिपरेशन काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. मटेरियल काय आहे बघा, 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड,
त्याचबरोबर 16 ml कोकोनट ऑइल, 15 ग्राम नंतर परफ्यूम, ग्लास रॉड, बीकर, ट्रायपॉड, वायर गॉज, बर्नर, वॉटर, मोल्ड. आता प्रोसिजर काय आहे? टेक 60 ml ऑफ द कोकोनट ऑइल इन बीकर. 60 ml कोकोनट ऑइल घ्यायचं आहे बीकरमध्ये. ते डिझॉल्व करायचं 15 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये, जे 50 ml वॉटरमध्ये मिक्स केलेलं आहे. मिक्स द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन द ऑइल स्लोली व्हाईल स्टिरिंग इट व्हेन ग्लास रॉड. आता सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन जे आहे हे ऑइलमध्ये स्लोली सोडायचं आहे आणि एका बाजूनं ग्लास रॉडनं स्टीर करायचं आहे. हीट द मिक्सचर अँड बॉईल इट द 10 to 12 मिनिट. आता हे मिक्सचर हीट करायचं आहे आणि ते बॉईल होऊन द्यायचं आहे 10 ते 12 मिनिट. त्याचबरोबर टेक केअर दॅट द मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर व्हाईल हिटिंग. ते जास्त पण बॉईल होईल न होण्याची काळजी घ्यायची आहे. डिझॉल्व 50 ग्राम सॉल्ट इन द 200 ml वॉटर. आता 15 ग्राम सॉल्ट 200 ml पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं. पोअर धिस सोल्युशन इन टू द अबाव मिक्सचर अँड स्टीर. आता वर जे सोल्युशन होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि स्टीर करायचं, हलवायचं. द सोप फॉर्म्ड बाय द केमिकल रिॲक्शन नाव फ्लोट्स ऑन द वॉटर. बघा काय सांगितलेलं आहे मग, की रासायनिक क्रियेने तयार झालेला साबण आता पाण्यावर तरंगणार आहे. आणि बघा काय सांगितलेलं आहे, आफ्टर सम टाइम इट बिकम थिक. तो काही वेळाने घट्ट होणार आहे आणि तो नंतर सेपरेट करायचा अँड ॲड द परफ्यूम टू इट. आणि त्याच्यामध्ये एखादा परफ्यूम ॲड करायचा. शेप द बार ऑफ सोप युझिंग द मोल्ड. आणि नंतर काय करायचं आहे बघा, की शेवटी साच्याच्या साह्याने साबणाची वडी तयार करायची आहे. इन द अबाव प्रोसेस फॅट अँड अल्कली कंबाईन टू फॉर्म सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड. वरील कृतीमधून काय होते, की स्निग्ध पदार्थ व अल्कलीचा संयोग होऊन तेलाम्लाचे क्षार तयार होत आहेत. ठीक आहे. आणि केमिकली सोप इज द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड. रासायनिकदृष्ट्या जर बघितलं तर साबण म्हणजे हे काय आहे, तर तेलाम्लाचा सोडियम आणि पोटॅशियमचा एक क्षार असतो. ठीक आहे. हे झालं सोप प्रोडक्शन आपण कसं करतोय किंवा प्रिपरेशन कसं करतोय सोपचं ते बघितलं. आता सिमेंट प्रोडक्शन कसं केलं जातं, तर बघा सिमेंट इज द इम्पॉर्टंट मटेरियल इन द कन्स्ट्रक्शन. सिमेंट हे बांधकामामधील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा घटक आहे. शीट्स, ब्लॉक, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम द कॉन्क्रीट प्रोड्युस्ड फ्रॉम द सिमेंट. बघा काय सांगितलेलं आहे, की कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा, खांब, पाईप बनवले जातात. ठीक आहे. मग सिमेंट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल. सिमेंट ड्राय असतं, कोरडं असतं, अशी ग्रीनिश पावडर असते. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे सिमेंट. आणि एक फाईन अतिशय बारीक अशी पार्टिकल्स असतात ते. इट इज मेड फ्रॉम सिलिका, ॲल्युमिनिया, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया. हा प्रश्न विचारला जातात की सिमेंट कशापासून तयार होतं, तर बघा त्यातला पहिला जो घटक आहे तो सिलिका, दुसरा ॲल्युमिना, तिसरा लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया. 5 घटक त्यामध्ये तुम्ही मेन्शन केले पाहिजेत. पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली युज्ड सिमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. आता पोर्टलँड सिमेंट जे असतं हे सगळ्यात जास्त वापरलं जातं. इट इज मेड फ्रॉम रॉ मटेरियल विच कन्सिस्ट 60% लाईम, 25% सिलिका, 5% ॲल्युमिना. द रेस्ट इज द आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम. राहिलेले जे पदार्थ असतात ते आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम असतात. जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. पोर्टलँड सिमेंट गेट इट्स नेम फ्रॉम द स्टोन क्वॅरिड फ्रॉम द इस्ले ऑफ पोर्टलँड इन द इंग्लंड. बघा काय सांगितलेलं आहे, की हे पोर्टलँड हे नाव कसं पडलं, तर त्याचा पोत इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखं असतो म्हणून त्याला हे नाव मिळालं. ठीक आहे. इन एन्शियंट टाइम द रोमन्स हॅड मेड सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. पहिल्या काळामध्ये काय केलं जात होतं, रोमन लोकांनी सिमेंट आणि त्याबरोबर कॉन्क्रीट तयार केलेलं होतं. दे यूज्ड टू मेक ॲक्वियस सिमेंट बाय मिक्सिंग व्होल्कॅनो ॲश इन द मॉन्स्टँड लॅम्प. बघा ते काय करायचे, भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून ते जलीय सिमेंट बनवत होते. इट इज व्हेरी ड्युरेबल सिमेंट. पण बघा काय आहे, हे सिमेंट अतिशय टिकाऊ होतं. काय सांगितलंय पुढे, विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर द आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगॉटन. रोमन साम्राज्य जसं जसं लयाला गेलं तसं तसं ही सिमेंट निर्मितीची कलाही लोक विसरून गेले. इन 1756 द ब्रिटिश इंजिनियर in 1756 the British engineer John Smeaton
डेव्हलप्ड द मेथड ऑफ मेकिंग ॲक्वियस सिमेंट. 1756मध्ये ब्रिटिश इंजिनियर जे होते जॉन स्मिटन यांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली. आणि कॉन्क्रीट बघा, आता शेवटचा भाग आहे. कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. सिमेंट, पाणी, वाळू आणि खडी. ग्रॅव्हल म्हणजे खडी. ठीक आहे, हे सगळं मिक्स करून कॉन्क्रीट बनवलं जातं. फॉर मेकिंग अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब सर्टन सबस्टन्सेस आर मिक्स्ड इन द कॉन्क्रीट. बघा की स्लॅब भक्कम होण्यासाठी, म्हणजे आपला जो स्लॅब असतो हा भक्कम झाला पाहिजे, त्याची गळती होऊ नये याच्यासाठी ही वेगवेगळी द्रव्य मिसळून कॉन्क्रीट तयार केलं जातं. बघा इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. ह्याचा एक्झरसाइज लिहायचा आहे. यात जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा आणि ह्याचा एक्झरसाइज लिहून मला पाठवायचा आहे. थँक्यू.